आणि दत्तात्रय कडव या दोन्ही पंचांसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालाय अतुलजी धनवडे या साहेबांच्या माध्यमातून. लोअर पुलटॉस परंतु त्याच्यावरती एक चांगला गोलंदाज आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू बॅक टू बॅक दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकतो आणि गोलंदाजाला आता इथून मग गोलंदाजी सोडावी लागेल. गोलंदाज बाद होईल. 2 चेंडू भीमर. एकूणच धावा मिळतील या चेंडूवरती 3 धावा संख्येवरती. गोलंदाज बाद होईल कारण की 2 भीमरचे 9 चेंडू त्यांना टाकले. विकी कडून भरपूर चांगल्या अपेक्षा होत्या कारण की विकी गुंजाल एक चांगला गोलंदाज आहे, एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि त्याच्याकडून भरपूर चांगल्या अपेक्षा होत्या. ऍडव्होकेट किशोरजी देशमुख साहेबांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. मी सचिन अतुल या मुख्य व्यासपीठावरती करावं. माईचे उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांनी या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. बाईची ही धाव या ठिकाणी धाव फलकावरती जॉईंट होईल. विहान नवीन गोलंदाजी माखवरती तयार. फटका बसला हवेमध्ये. झेल होण्याची शक्यता आणि झेलला कॅरी केलं. कॉटन बोल्ड पहिला मोठा आदरा. फलंदाज दर्शन लाड होईल या चेंडूवरती बाद. धावत होता क्षेत्ररक्षक आणि कव्हर मधून जो चेंडू निघाला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये त्याला चांगला फील्ड केलं डीप मध्ये आणि धाव मिळेल त्या 3 आणि या 3 धाब्यांच्या धावा मिळतील 3 आणि 3 धाब्यांच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 9 या धावा संख्येवरती. सुरुवात थोडीशी खराब झाली होती परंतु विहान या गोलंदाजानं रिहान हा गोलंदाज चांगली कामगिरी या षटकामध्ये करतोय. चांगलं कमबॅक त्यानं करून दिलं. विकी गुंजालनं जे षटक हाताळलं होतं आणि तदनंतर रिहानचं एक चांगलं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईटच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 10 या धाव संख्येवरती.
चांगला फटका, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा येतोय 6 धाब्यांचा इशारा, येतोय षटकार. पोचेल ते 16 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला फटका स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय आउट ऑफ द प्लॉट. 6 रन. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपुष्टात येत आहे. विकी गुंजालनं सुरुवात केली होती षटकाला, परंतु पहिले 2 बिमरचे नो चेंडू. लौकिक 11 आणि शरद भाऊ फाउंडेशन, लौकिक 11 टीमनं नाणेफेकीचं कौल जिंकलं. आणि फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलं ते शरद भाऊ फाउंडेशन 11 टीमला. आणि या षटकाची जी सुरुवात केली होती विकी गुंजालनं, त्यानं पहिले बिमरचे 2 नो चेंडू राखले आणि तदनंतर या मॅच मध्ये हवी ठरताना पाहायला मिळतोय तो शरद भाऊ फाउंडेशन संघ का चांगली कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज भावेश लाड आणि त्याच्या साथीना इमाम चांगली कामगिरी करेल. आता ऑन स्ट्राईक वरती इमाम, नॉन स्ट्रायकर एंड वरती भावेश लाड. हा फलंदाज किरण, अशा जे किरण घेऊन मैदानाच्या आतमध्ये येतोय का. पहिला चेंडू या ठिकाणी पंचाचा वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईटच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकाच्या अंती 22 धावा धाव फलकावरती होत्या आणि या एका धावेच्या बरोबरीनं 23वी धाव धाव फलकावरती लागली जाईल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइड रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. डीप मध्ये चेंडूनं वाटचाल केली, परंतु सिंगलला या ठिकाणी डबल मध्ये कन्वर्ट केला आणि 2 रन्स या चेंडूवरती मिळत आहेत. 2 धाबेच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 25 या धावसंख्येवरती. रोहित पवार खूप चांगले अपडेट या ठिकाणी आम्हाला देत आहेत. त्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम, त्यांचं देखील आभार मानूयात. राज पाटील, कारण की यावेळेस ते ऑपरेटिंग करतायत, त्यांचं देखील आपण कौतुक करू. आमचे कॅमेरामॅन विवेक पाटील असतील, अमोल पाटील, प्रणय पाटील, या तिन्ही कॅमेरामॅनचं आपण मनपूर्वक आभार करू. कारण की प्रत्येक छायाचित्र या स्पर्धेच्या माध्यमातून ते टिपण्याचं काम करतायत. प्रत्येक मित्रांनी या स्पर्धेमधील चित्र कव्हर करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. गोलंदाज तयार आहे. समोरच्या दिशेने हा फटका खेचला होता. फलंदाजांच्या बॅट मधून हा फटका आपण पाहिला अलॉंग द कार्पेट आणि या जमलगतच्या फटक्यावरती मिळते सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 26 या धावसंख्येवरती. 26 धावा धाव फलकावरती. गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला फटका हवेमध्ये, परंतु त्याच्यावरती कडा प्रहार. उंचाई तितकीच, लंबाई देखील चांगली आणि येतोय षटकार. ते 32 या धावसंख्येवरती. भवेश लाड यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक हा तिसरा षटकार पाहायला मिळतोय. कारण की मागच्या ओव्हरमध्ये रिहानच्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 6 त्यांना लगावले होते आणि तदनंतर स्ट्राईक वरती आल्या पुन्हा एकदा एक षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. फटका खेचायचा होता कव्हर मध्ये, परंतु बॅटन बॉलचा चांगला संपर्क झाला नाही. एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि एका धाबेच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 33 या धावसंख्येवरती. 33 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती किरण तयार आहे. समोरच्या दिशेनं
स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे येतोय षटकार. दुसरं या ठिकाणी संपुष्टात येत आहे आणि चला स्पीडअप करा प्लीज. दहिवली प्रीमियर लीग 2024 परबत 14 कालचा दिवस. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतलाय. सेकंड पॉवर प्ले या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि गोलंदाज तयार. इन ऍक्शन चांगली पाहायला मिळाली होती परंतु त्याच्यावरती कडा प्रहार. बॉल जाईन डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे येतोय. चौकार. व्यक्त करतो कारण की प्रत्येकाने आपला अनमोल वेल या स्पर्धेसाठी दिलाय. त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. केतन बामणे या ठिकाणी व्यासपीठावरती बसलेत. त्यानंतर त्यांच्या समवेत कालचा दिवस खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग केली ते ओमकार असतील, त्यानंतर अतुल धनवटे असतील, रवींद्र त्यांना देखील चांगली बॅटिंग केली आणि या स्पर्धेमध्ये बालादादा धनवे यांनी देखील चांगली कमालीची मित्रमंडळी गोलंदाजी आणि फलंदाजी केली. म्हणजे सर्वांनी चांगलं योगदान आपल्या संघासाठी दिलं आणि उंचावरती नेऊन ठेवण्याचं काम स्वतःच्या संघासाठी केलं आणि जुनेरा अनम 11 टीमनं टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय. काल सोयंश 11 टीम कडून देखील बऱ्याचशा चांगल्या खेळाडूंचा चांगला खेळ पाहायला मिळाला. त्यातील एक खेळाडू समीर दाबणे यांनी काल एक चौकार, एक षटकार, पुन्हा एकदा एक चौकार खेचून आणला होता संघासाठी आणि त्या धावा देखील लाभक ठरल्या होत्या सोयंश 11 टीम साठी. परंतु मैदानाच्या आतमध्ये थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. विकेट मिळण्याची शक्यता आहे परंतु 3 धावा या चेंडूवरती कंप्लीट केले जातात आणि 3 धाबेच्या बरोबरीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 50 या धावसंख्येवरती. 47 धावा धावफलकावरती होत्या आणि 3 धावेच्या बरोबरीनं 50 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चांगला फटका. वन टप्पा अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज इमामच्या बॅट मधून पाहायला मिळतोय हा चौकार. एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 54 या धावसंख्येवरती. कालच्या पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिल्या होत्या 50 धावा 51 धाब्यांची गरज होती. दुसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 70 धावा आल्या होत्या. एकूण 70 धावा आणि 70 धाब्यांचा पाठलाग करायचं होतं. तीच परिस्थिती आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळते. पहिली मॅच लो स्कोरिंग, त्यानंतर या सामन्यामध्ये धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक आहेत, विकेट मिळण्याची शक्यता. डायरेक्ट हिट जर झालं असतं ना तर विकेट मिळाली असते परंतु डायरेक्ट हिट झालं नाही आणि या ठिकाणी आज चेंडू या चेंडूवरती मिळते सिंगल धाव. अगदी धोक्याची
धाव ही या ठिकाणी पाहायला मिळाली आणि एका धाबीच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 55 या धाब संख्येवरती. 55 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. एकूणच 3 षटकांचा खेळ संपलाय. विक्की गुंजालनं सुरुवात केली होती षटकाला, परंतु त्याचे भीमरचे 2 नो चेंडू. तदनंतर रिहान आला गोलंदाजी मार्कवरती, त्यानं धाबा खर्ची केल्या त्याच्या ओव्हरमध्ये तब्बल 22. दुसऱ्या ओव्हरमध्ये किरण षटक हाताला त्यानं धाबा खर्ची केल्या 17. म्हणजे 2 ओव्हरमध्ये तब्बल 39 धाबा खर्ची केल्या होत्या. आणि या तिसऱ्या ओव्हरची सुरुवात अगदी दमदार केली ते भावेश लाडनं. त्यानं बॅक टू बॅक 2 चौकार पहिल्या 2 चेंडूवरती खेचून आणल्या आणि संदीपच्या या षटकामध्ये तब्बल 16 धाबा खर्ची झाल्या आणि एकूणच 55 धाबा आहेत त्या धावफलकावरती. 55 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि 3 षटकांचा खेळ इथून संपुष्टात येत आहे. शरद भाऊ लाड फाउंडेशन आणि लौकिक 11 या 2 संघादरम्यान चालू असणारी ही लढत दहिवली प्रीमियर लीग मधील. आणि लौकिक 11 टीमनं टॉस जिंकलं होतं आणि टॉस जिंकता जो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे ना, तो निर्णय त्यांच्या अंगलट आलाय असं वाटायला लागलंय. गोलंदाज रिहान तयार आहे. पहिलाच बॉल शरीरापासून दूर, अवे फ्रॉम द बॉडी, आणि अगदी स्लोअर केलं होतं चेंडूला. आणि दोघी बंधू आता एकमेकांच्या समोर आले आहेत. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज इमाम आणि गोलंदाजी मार्क वरती जो गोलंदाज रिहान. आणि असं म्हटलं जातं युद्धात भाऊ जरी आपल्या विरोधात असला तरी तो आपला शत्रू असतो. आणि तशी कामगिरी आता इमामला करावी लागेल आणि इमामच्या विरोधात रिहानला चांगली गोलंदाजी त्याच्या संघासाठी या मॅच मध्ये करावी लागेल. परंतु बराचसा फॉर्मात आहे. बाबेश लाड हा फलंदाज त्यांना तब्बल मित्रमंडळी जबरदस्त कामगिरी करत 3 6 2 चौकाराच्या साहाय्याने चांगली बॅटिंग करतोय. दृष्टालला फलंदाज दृष्टालला आणि थोडासा फटका फसला आणि दुसरा मोठा आदरा मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या शरद भाऊ फाउंडेशन टीमला. आली दहिवली प्रीमियर लीग, आली दहिवली प्रीमियर लीग. प्राप्त केलंय. आणि या 2 धाबींच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन एकूणच 3 धाबा या चेंडूवरती मिळतील आणि या 3 धाबींच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल 59 धावा आहेत त्या धावफलकावरती. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, फ्री कायम राहणार. आणि गोलंदाज रियानवरती थोडस प्रेशर असेल, थोडस दडपण असेल या चेंडूसाठी. कारण की फ्रीडचा चेंडू म्हटला तर तुम्हाला आक्रमण करण्यासाठी नामी संधी असते आणि ते आक्रमण केलं जाईल का, कारण की झेलबाद फलंदाज होऊ शकत नाही आणि त्याकरता या फ्रीडच्या चेंडूवरती आक्रमण करण्याची नामी संधी आहे. परंतु हा चेंडू डॉट बॉल टाकतोय रियान. रियान देखील कच्च्या गुरुचा चेला नाही. त्यांना चांगली गोलंदाजी केली, अचूक टप्प्याची गोलंदाजी तो करतोय. त्याने देखील साबित करून दाखवलं जर चुकीच्या चेंडूवरती चुकीच्या चेंडूची फेकी माझ्याकडून चुकून झाली असेल, परंतु त्याच्यानंतर मी एक चांगलं कमबॅक करून देईल आमच्या संघाला. आणि तशी कामगिरी तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका, हाफ ट्रॅकर होता त्याला पुल केलं, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पलीकडे येतोय षटकार. पराग शिंदे यांच्याकडून पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 3 षटकार लगावले फलंदाज
ऋषिकेश लाडनं परंतु ही विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. पराग शिंदे यांचे पारितोषिक वाचलं, परंतु फलंदाज या ठिकाणी ऋषिकेश लाड होईल बाद. ऋषभ लाड हा फलंदाज होईल बाद. हैमानाचा दहिवली गावातील क्रिकेट संघाचा आयोजक सारा गाव हा पहिल्या वर्षाचा खेळ क्रिकेट साऱ्यांच्या यो हर्षाचा. हे आली 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 दहिवली प्रीमियर लीग, आली दहिवली प्रीमियर लीग, आली दहिवली प्रीमियर लीग, आली दहिवली प्रीमियर लीग. ह्या मॅच मध्ये अगदी विकी गुंजाल कडून खराब कामगिरी पाहायला मिळते, कारण की एखाद्या खेळाडूच्या पाठी जर चेंडू लागला ना तर त्याच खेळाडूच्या पाठी चेंडू लागतो आणि त्यानंतर झेल सुटला आणि त्यानंतर कडा प्रहार करतोय तो फलंदाज इमाम. असं वाटलं होतं बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि फलंदाज या ठिकाणी धावचित स्वरूपात बाद होईल का हे पाहणे गरजेचं आहे, परंतु पॉपिंग क्रीज वरती सुखरूपपणे या ठिकाणी कंप्लीट करता आले नाही आणि धावचित स्वरूपात फलंदाज बाद होईल. षटक क्रमांक 5 या ठिकाणी कंप्लीट होत आहे. म्हणजे अशा पद्धतीनं एकंदरीत पराग 5 षटकांचा खेळ संपलाय आणि पहिल्या सत्राचा पहिल्या इनिंगचा खेळ इथून संपुष्टात येत आणि धावा जमवल्यात त्या 85 आणि विजयासाठी गरज असेल ती 86 धाब्यांची द्वितीय सत्रामध्ये लौकिक 11 टीमला येणारे 30 चेंडू आणि 86 धावसंख्येची गरज आहे. डीजे रुपयाचं कॅश प्राइज होतं, कारण की पंचांना देखील मित्र म्हणेन पूर्ण दिवसभर अगदी उन्हात उभं राहावं लागतं आणि तदनंतर मित्र म्हणेन एक चांगलं डिसिजन क्लिअर डिसिजन त्यांना द्यावं लागतं. कधी कधी मित्र म्हणेन डिसिजन देखील कधीतरी वाचले तरी साक्षामध्ये मित्र म्हणेन ते माणूस आहेत आणि माणसाकडून चुका होतात
आणि त्यासाठी हे आमचे ऑफिशियल पंच जे अविनाश टेंबे सर असतील आणि दत्तात्रय कडव या दोन्ही पंचांना डीके सर यांनी दोन्ही पंचांना आम्ही या ठिकाणी पारितोषिक देण्यासाठी अतुल धनवटे यांना मी विनंती करतोय. ऑफिशियल पंच आहेत, चांगली कामगिरी या पंचांच्या माध्यमातून आपल्याला कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल आणि ज्या वेळी या ठिकाणी स्पर्धा होतात त्या ठिकाणी डीके सर आवर्जून आपल्याला अंपायरिंग करताना पाहायला मिळतात. अनुष्का 11 आणि लौकिक 11 या दोन संघादरम्यान मॅच होईल, परंतु आता लौकिक 11 टीमला धावा करायचे आहेत. ते येणाऱ्या 30 बॉलमध्ये 86 धावा या ठिकाणी करायचे आहेत. पराग, दहिवली प्रीमियर लीग 2024 हे पर्व आपण पाहतोय, पर्व 4 आणि या पर्व 4 मध्ये एक चांगली कामगिरी प्रत्येक खेळाडू करतायत. चांगले चांगले खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नवोदित खेळाडू देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिले, त्यांनी चांगला खेळ केला. काल तेजस सारखा एक चांगला गोलंदाज आपण याच मैदानावरती मेडन षटक टाकताना त्याला पाहिलं. संपूर्ण दिवसामध्ये त्यांनी प्रभावीशाली गोलंदाजी केली. आज परीक्षित या गोलंदाजानं देखील चांगली कामगिरी केली. म्हणजे इतके चांगले गोलंदाज, इतके चांगले फलंदाज दहिवली गावकडे आहेत, परंतु दहिवली संघाकडून खेळत असताना सातत्यपूर्वक चांगला खेळ होताना तुम्ही पाहिलाय का? हो, दरवेळी पाहिलेलं आहे आम्ही. आणि या दरवेळी प्रीमियर लीग ठेवण्याच्या मागचा उद्देश हाच आहे की नवीन नवीन खेळाडू, नवीन नवीन चांगले यंग खेळाडू आम्हाला भेटतील. त्या दृष्टिकोनातच आम्ही दहिवली प्रीमियर लीग ठेवतोय 4-5 वर्ष आणि आम्हाला यश आलेलं आहे. भरपूर चांगले चांगले खेळाडू आलेले आहेत वरती. हा, नक्कीच लीग स्टेजवरती आपण ज्या वेळी मॅच पाहतो त्यावेळी लीग स्टेज यासाठीच उपलब्धी केली जाते आयोजकांच्या माध्यमातून, कारण की या लीग मॅच मधून कोणतीही लीग असू दे, ती रायगड प्रीमियर लीग अन्यथा कर्जत प्रीमियर लीग, दहिवली प्रीमियर लीग, या लीग मधून नवीन नवीन खेळाडू अगदी डिस्ट्रिक्टमध्ये मिळावेत. तदनंतर मी तर म्हणेन की म्हणजे तेच तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी, तदनंतर मी तर म्हणेन गावासाठी प्रत्येक तदनंतर अशा प्रत्येक विभागासाठी चांगले चांगले खेळाडू मिळावेत. त्यासाठी आपण लीग, प्रीमियर लीग आपण सातत्यपूर्वक पाहतो. आणि त्याच पद्धतीनं IPLचं देखील चांगलं आयोजन नियोजन, म्हणजे इंडियन प्रीमियर लीगचं आयोजन कशासाठी असतं की भारतासाठी नवीन नवीन खेळाडू मिळावेत, इंडियन टीमसाठी नवीन नवीन खेळाडू मिळावेत, त्यासाठी ती लीग आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती पॅड वरती चेंडू आदलला, पायाचा वेध घेणारा चेंडू होता. रिहान हा खेळाडू, असं वाटलं होतं पहिल्या चेंडूवरती बाद होतो की काय, परंतु पंचांनी दात फेटाळली. लेगबाय स्वरूपात ही सिंगल मिळाली आणि लेगबाय स्वरूपात मिळाली सिंगलच्या बरोबरीनं एक धाव फलकावरती लागली जाते. पहिला चेंडू या ठिकाणी चांगल्या रीतीने हाताळला गोलंदाज ऋषिकेश या गोलंदाजानी. पहिला चेंडू या ठिकाणी त्यानं शरीराचा वेध घेणारा टाकला होता. त्यानंतर हेलिकॉप्टर फिरवायचं होतं, बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क झाला नाही. विकी गुंजाल मित्रांनी स्वतःवरती नाखुश असेल, कारण की पहिले बिमरचे 2 नो चेंडू त्यांना गोलंदाजीतून टाकले होते, कारण की त्याच्यावरती दारोमदार होती आणि संघाचा आयकॉन प्लेअर देखील तोच आहे आणि त्याकरता त्याच्यावरती दारोमदार होती, त्याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी होती. परंतु हा हाफ ट्रॅकर बॉल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि पहिला मोठा आदरा मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या लौकिक 11 टीमला.
फटका देखील मोठा खेचायचा होता, परंतु बॅटन बॉलचा चांगला संपर्क नाही. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. हा चेंडू देखील या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळते. ऋषिकेश देखील पराग एक चांगला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. काय सांगाल तुम्ही ऋषिकेश विषयी? ऋषिकेश हा दरवर्षी म्हणजे चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो. मागच्या वर्षी पण DPL ला त्यांनी चांगली गोलंदाजी करून त्यांनी उत्कृष्ट गोलंदाज मान मिळवला होता. हा नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजाचा मान त्याने मिळवला होता. चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळतीये. हा चेंडू देखील चांगल्या रीतीने त्याने हाताळला आणि पराग शिंदे यांचं मी कौतुक करेन, कारण की या जगामध्ये मी तर म्हणेन बरेचसे लोक आहेत, परंतु स्टेज डेअरिंग या अगदी कमी लोकांकडे, आणि माईकवरती बोलण्यासाठी बऱ्याच जणांच्या मित्र म्हणेन पायखालची जमीन सरकते, परंतु पराग शिंदे यांच्याकडे ती ताकद आहे आणि चांगली बाईट ते आम्हाला या ठिकाणी देत आहेत, चांगली माहिती ते आम्हाला या ठिकाणी पुरवत आहेत. तत्पूर्वी षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपुष्ट देते. 5 धावा आहेत त्या धाव फलकावरती. 24 चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे ती 81 धावेची. पराग 24 चेंडूमध्ये 81 धावसंख्येचा पाठलाग. हे मैदान तुमचं घरेलू आहे. या मैदानावरती 24 चेंडूमध्ये 81 धावसंख्येचा पाठलाग केलं जाईल का? होऊ शकतो. दोन्ही फलंदाज चांगले आहेत आणि बॉल पण तसाच आहे आणि क्रिकेट हे अनिश्चितीचा खेळ आहे. दोघंही बॅट्समन मारू शकतात हे रन असं मला वाटतंय. त्यांचा फुल कॉन्फिडन्सने खेळले तर करू शकतात ते. नक्कीच कॉन्फिडन्स असेल तर जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही जा, तुम्हाला कोणी हारू शकत नाही, कारण की आत्मविश्वासाच्या जोरावरती तुम्ही कोणतीही लढाई जिंकू शकता आणि ती लढाई या ठिकाणी तुम्हाला द्यावी लागेल. ती लढत तुम्हाला या ठिकाणी करावी लागेल. एकूणच इमाम गोलंदाजी मार्कवरती. या अगोदर आपण रिहानला गोलंदाजी करताना पाहिलं होतं इमामच्या विरोधात. आता इमाम रिहानच्या विरोधात गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी करेल का रिहान त्याच्यावरती आक्रमण चढवेल? पहिल्या चेंडूवरती चांगला फटका रिहानच्या बॅट मधून पाहायला मिळतो. हा तडाखा बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे येतोय. हा दर्जेदार षटकार. डीजे षटकार येतो आणि षटकाराच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवरती. थँक्यू डीजे. 11 धाव फलकावरती. या अगोदर पराग शिंदे यांनी उल्लेख केला होता की 81 धावसंख्येचं देखील पाठलाग होणं जास्त अवघड नसेल या मैदानावरती, कारण की हे मैदान फलंदाजांच्या प्रेमात पडणारी ही विकेट पाहायला मिळते, कारण की कालच्या दिवसामध्ये देखील 70 धावा याच मैदानावरती जमवल्या. गोलंदाज इमाम तयार आहे. फटका फसलाय. विकेट मिळण्याची शक्यता होती परंतु रोखलं फलंदाज रिहान प्रवीणला आणि सुखरूपपणे पॉपिंग क्रीजवरती. 11 धावा फलकावरती स्थिरावल्यात. चांगली गोलंदाजी करतोय इमाम हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती त्यानं षटकाराचा मार काढला, परंतु त्याला सगळे डावपेच रिहानचे माहिती आहेत. त्याच्या विरोधात चांगली गोलंदाजी कशी होईल त्या भात्यातील तो चेंडू या ठिकाणी फेकतोय. हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल. आणि जरी एकाच घरातील मित्र म्हणून हे दोन्ही खेळाडू आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सख्खे भाऊ आहेत आणि एकमेकांचे आता विरोधी या ठिकाणी बनलेत. गोलंदाज इमाम तयार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचं होतं. बॅटन बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. रिहान आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर करतोय. बॅट देखील त्याची फिरवली जातीये, परंतु चेंडूची दिशा पारखणं गरजेचं आहे. चेंडू कोणत्या स्पॉटवरती लँड होतोय त्याची पाहणी करणं गरजेचं आणि तदनंतर आक्रमण करणं गरजेचं आहे. फटकेबाजी जरूर तुम्ही केली पाहिजे, आक्रमण तुम्ही जरूर केलं पाहिजे, परंतु त्या अगोदर चेंडूची पाहणी करणं गरजेचं आहे. चेंडूवरती नजर ठेवणं गरजेचं आहे. जसं समीर दाबनेनं काल नजर ठेवली होती ना चेंडूवरती, त्यांची चेंडूवरती बॉलवरती नजर अगदी तिखट राहिली
आणि शेवटपर्यंत त्यांनी आक्रमण त्यांचं सातत्यपूर्वक टिकून ठेवलं होतं. परंतु शेवटच्या मोक्याच्या क्षणाला पराग कोकचे यांनी प्रस्तुत केलेल्या सोयश 11 टीमला पराभव पत्करावं लागलं आणि विजय मिळालं ते जुनेरा अनम 11 टीमला. रफिक मिस्त्री यांनी काल बक्षिसांची कैरास केली का शेवटच्या सामन्यामध्ये. म्हणजे जे शेवटचे 2 सामने झाले ना सुपर ओव्हरचे, ते अगदी बघण्यासारखे होते. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस इमाम पुन्हा एकदा तयार आहे. 5 चेंडूंची फेकी त्याने केली आणि केवळ 7 धावा त्याने या षटकामध्ये खर्ची केल्यात. डावखोर हाताचा फलंदाज आणि क्षेत्ररक्षकानं या ठिकाणी चुकी केली आहे. झेल टिपायचं होतं परंतु झेल सुटलं जात आहे आणि जीवनदान दिलं जाते ते फलंदाज प्रवीण या फलंदाजाला. आता षटक क्रमांक 2 इथून संपुष्टात येईल आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 13 धावा. म्हणजे येणारे आता शेवटचे निर्णायकारक 18 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 73 धाव्यांची. 86 धाव्यांचा पाठलाग करायचं होतं. आता विजयासाठी अजूनही 73 धावा करायचे आहेत. परत 73 धावा आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये येणं किंवा होणं थोडंसं कठीणही असेल, परंतु तत्पूर्वी आपण डीजेला देऊ एक सुवर्ण संधी. रिहान या दोन्ही फलंदाजांना या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक ऋषिकेश हा गोलंदाज घेऊन येतोय, ज्यानं बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचं किताब जिंकलं होतं गतवर्षी दहिवली प्रीमियर लीगचं. तोच गोलंदाज तयार आणि या रेसमध्ये आपण या मोसमामध्ये तेजस गायकवाडला पाहू शकतो किंवा त्याच्यानंतर मित्र म्हणजे असे एकाच 2 गोलंदाज आहेत त्यांनी चांगली कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करताना आपण पाहिलंय आणि त्याच त्याच पावलावरती पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी करतोय. त्याच वाटचालीकडे वळण घेतोय तो ऋषिकेश हा गोलंदाज आणि या चेंडूवरती लेगबाईज स्वरूपात ही सिंगल मिळते आणि सिंगलच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. अजूनही 72 धावसंख्येची गरज आहे. येणारे शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 17. गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. चांगला फटका रिहानच्या बॅट मधून ऑन साइड रिजन मध्ये येतोय. 1 टप्पा अखेरचा हा चौकार. चांगला फटका ऑन साइड रिजन मध्ये येतोय चौकार आणि चौकारच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवरती. शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते या षटकामधील 4 म्हणजे एकूणच 16 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 68 धाब्यांची.
चौकार येतो आणि चौकाराच्या बरोबरीने एकूणच 10 फलक जाऊन पोहोचेल ते 24 या धावसंख्येवरती. दांडी पाच सिक्स आणि एक सिंगल तुम्हाला खेचून आणावे लागतील. 31 धावा पर ओव्हर मध्ये येणं आता गरजेचं असेल. 12 चेंडू आणि 62 धावसंख्येची गरज आहे. पाणी पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. षटकार येतो आणि षटकाराच्या बरोबरीने एकूणच 10 फलक जाऊन पोहोचेल. एकूणच 10 फलक जाऊन पोहोचेल ते 30 या धावसंख्येवरती. षटकार येतो आणि षटकाराच्या बरोबरीने एकूणच 10 फलक जाऊन पोहोचेल ते 30 या धावसंख्येवरती. अजून 4 सिक्स मारावे लागतील या ओव्हरमध्ये. खालच्या बाजूवरती चेंडू लँड झाला आणि तदनंतर डॉट बॉल येतोय. 30 धाबा आहेत त्या 10 फलकावरती. चला अनुष्का 11 टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन राहायचंय. चला अनुष्का 11 टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन उभं राहायचंय. हेमंत गुरव आपण या ठिकाणी यायचंय. फलंदाज बाद झाला आणि नवीन फलंदाज आता किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाज तयार आहे. चांगला फटका स्टॉप देखील केलं असतं परंतु निसटला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु त्याच्या आवाक्याबाहेर बॉल जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार आणि चौकारच्या बरोबरीनं एकूणच 10 फलक जाऊन पोहोचेल ते 34 या धावसंख्येवरती.
7 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 51 धाब्यांची. शेवटचे 7 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज आहे. शुभागमन झालंय, मैदानाच्या आतमध्ये गेलेत. जयेश मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांच्या बॅट मधून मोठ्या धावा येताना पाहायला मिळतील का? सागर हा गोलंदाजी मार्कवरती आहे. सागर गोलंदाजी मार्कवरती आहे. शेवटचं स्लॉक षटक. चला स्पीडअप करा प्लीज. टॉस केले जाईल दोन संघादरम्यान. गोलंदाज पुन्हा एकदा सागर तयार आहे. पहिला चेंडू ऑन साइड रिजन मध्ये. टॉस जिंकलाय लौकिक 11 टीमनं आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. आणि या ठिकाणी 36 धावा आहेत त्या धाव फलकावरती. उर्वरित अजूनही या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन साइड रिजन मध्ये हा फटका क्षेत्ररक्षक आहे. झेलला कॅरी करता आला नाही, परंतु एकच धाव मिळेल. आता शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 49 धाब्यांची. या मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. नेक्स्ट मॅचला देखील नुकताच सुरुवात होईल. लौकिक 11 टीमनं पुन्हा टॉस जिंकलंय. क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय, या अगोदर त्यांचा निर्णय चुकला होता क्षेत्ररक्षण करण्याचा, परंतु विकी गुंजाल पुन्हा ती चुकी करणार नाही, त्यासाठी त्यांनी पुन्हा क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारलंय. 38 धावा धाव फलकावरती. आता गरज आहे विजयासाठी 48 धाब्यांची. 3 चेंडू आणि 48 धाव संख्येची गरज. वाईट चेंडूचा पंचांचा इशारा. वाईटच्या बरोबरीने एकूणच 10 फलक जाऊन पोहोचेल ते 39 या धाव संख्येवरती. 3 चेंडू आणि 47 धाव संख्येची गरज आहे. फटका फसलाय हवेमध्ये. शेवटचे आता 2 चेंडू. 2 चेंडू आणि 47. 1 चेंडू आणि 2 चेंडू आणि 47 धाव संख्येची गरज आहे. नवीन फलंदाज अतुल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ओमकार कालचे बर्थडे बॉय या ठिकाणी आले, त्यांचं देखील करूया वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून कालचा दिवस त्यांनी गाजवला, परंतु शेवटच्या मॅच मध्ये त्यांना अपयश पदरी पडलं जात आहे. परंतु अजून एक संधी त्यांच्या समोर असेल. चला प्लीज स्पीडअप करा. शेवटचे 2 चेंडू आणि 47 धाव संख्येची अजूनही गरज आहे. फटका हवेमध्ये. जेल देखील कॅरी केलं जात आहे. चला नेक्स्ट बॅट्समन.
निलेश नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. आणि या फटक्यानं मी तर म्हणेन शेवटचा चेंडूचा अंत होतोय आणि आज सामना जिंकलाय तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या शरद भाऊ फाउंडेशन टीमनं, ज्यांना